कोरेगावकरांचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडतं आणि मैदानाच्या सेमीफायनल मध्ये आपल्याला जबरदस्त लढत पाहायला मिळेल. जवळपास या मैदानाचं फायनलच ज्या पद्धतीनं चालू आहे अशा पद्धतीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला मथुर आणि होते आणि एका बाजूला आपला सर्वांचा आवडता पाखऱ्या आणि रायना ही गाडी सुंदर असा पळ दाखवलाय. सामना निकाल देण्यात आला आपल्या बरोबर पाखऱ्याचे मला नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा पद्धतीचा सेन होता? पसंत म्हणजे असा एकदम खराबच होता. म्हणजे कोण कुठली गाडी जिंकाल कुठली हरवती काय सांगता येत नाही. कुठेतरी शेवटच्या निकाल रेषेपर्यंत चालू होतं. बघायला गेलं तर म्हणजे शेवटच्या निकालापर्यंत तोरच पाहायला मिळाले आपल्याला. काय सांग असं दोन्ही गाड्या टॉपच्या होत्या. ते मग कोण जिंकलं कोण हरवलं ते सांगता येत नव्हतं. ते झालं का दोन्ही सामन्यात होता. तर आता ही गाडी अचानक पळाली रायनाच्या पाखराची. काय सांगा पहिला सकाळी बाहेर राहून सांगितलं होतं की पायरा रायना झाला नव्हता तर सकाळ रात्री फोन केला आणि गाडी भरून बाहेर आणलाय. आज झाला काय नक्की झालं? अचानक झाला तरी कधी झालं? रात्री आमचा साधारण 9-9:30 वाजता आपण फोन केला आपण दुसरं सुशांत पैलवानाने केलता मार्फत झाला. काय सांगा आज गटाला किती स्पीड लागला आणि सेमीला तुम्ही बघितलं गटाला चांगली स्पीड लागलं आणि सेमीला ते येऊन जास्त लागलं. काय सांगा एकंदरीत पात्राचा बॅड पाहिजे तसं नसता येत ना बॅड बॅट. म्हणजे तसं जरा मागच्या 2 महिन्यापूर्वी आजार होते जरा. काय झालं होतं नक्की? थोडा त्याला म्हणजे असं गोष्टी ताप झालेला होता. मैदान झाल्यानंतर आपलं पुशेगावचं रोग आलेला होता. ते म्हणजे 2 महिने जरा आम्ही थोडा पळाला होता. 6-7 मैदान पळावला त्यातनं 3-4 मैदान राहिला होता. कुठतरी पाखऱ्याची एक खासियत आहे अजूनपर्यंत गाडी नाही सगळं दिलेलं आणि त्याला बैल पुरला की तो प्रत्येक वेळेस फायनलला जेवढे मोठे मैदान असते ते हिंद केसरी असू द्या आपले महाराज केसरी असू द्या महाराज त्या मैदानात 100% नाव करणार. त्याला काय पण नाव करून येणार. त्याची ती एक कुठेतरी तेवढं वैशिष्ट्य आहे मोठ्या मैदानात म्हणजे पहिलं पण असं मोठं होऊन जाते. पहिलं मोठं होते आता मग बारकी मैदान असतं ते मग असं पळावं लागते. आता आजचं बघा आज एवढा मोठा सेमी होता म्हणजे सगळ्या लक्ष म्हणजे असं होतं की मुंबईचं ते दोन्ही बादशे आहेत. बघायला मुंबईचं म्हणा आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे बादशे आहेत. तुमच्या मते आता तुम्ही पाहिलं दोन्ही पण गाड्या कशा पळाल्या? दोन्ही गाड्या 1 नंबर पळाल्या. दोन्ही गाड्या 8-8 पळाल्या सामन्यात उतरल्या. आता एक सामना झाला की हे होतं काय एक गाडी कुठे पळायला लागते तर तुम्हाला आता काय वाटतं? नाही आपलं नाही तसं काय कुठली पळू द्या. ती पण आपलीच आहे हे पण आपलाच आहे. आणि कसं असं एकमेकाला जोटावर पळायचं असतं ते मग कोणतरी मागं घेतलं पाहिजे. सरतं घेतलं पाहिजे त्याच्यावर ती मिळत नाही. आमचं काय विषय नाही. बोलून गेला की कोणाला पळायला लागते शेवटी तुमचा एक म्हणजे काय विषय नाही. एकंदरीत फायनलचा गुलाब हिंद केसरी मैदान निर्णायक आता महत्वाचं म्हणजे कसं आतापर्यंत 3 झाले ते आणि आजचा होता म्हणजे वाटत होतं की आज 100% गुलाल होणार आणि झाला. आणि कौतुक करावं बाहेर ड्रायव्हर आज पहिल्यांदाच पाखरे गाडी हल्ली तर यापूर्वी काय म्हणजे जास्त पाखऱ्या जजमेंट नव्हतं ना. पहिल्यांदा हाणलं गाडी असताना आपल्याला हिंद केसरी गुलाल मिळवून दिला त्याचा आपण आभार मानतो. आता बघायला गेलं तर कुठेतरी तुमच्याकडे एक संयम बैलगाडा मला म्हणून बघितलं आणि एवढे दिवस तुम्हाला बघतोय म्हणजे जिंकलं तरी कधी जल्लोष नाही हरवलं तरी कधी नाराज नाही. लय टेन्शन पाहिजे. आता हे कसं आधार होता का मागच्या 2-3 महिन्यात त्याने कधी गुलाल पडलेला ना बाय चान्स एक जर मैदान त्यांनी मार खाल्ला तर 5 ते 6 मैदान त्याचं रेकॉर्ड बघा कंटिन्यू गुलाल फायनलचं कंटिन्यू फायनल काय झालं त्याला गोष्टी ताप झाला आणि पुढच्या पाय नका उगाळले होते. पायऱ्याचं काय म्हणत पायऱ्याच्या अडचण आता ही आधार पडल्या जरा थोडे का अडचण आलतीच. आता ही पळावली आता ही मागचे 2-3 मैदान पळावलं 2 नंबर केला त्या बळीगाव केसरी मैदानावर. जेव्हा पण राहिले होते आपलं बलवडी मोठं मैदानावर प्रॉपर गेलं आणि आता त्या दिवशी निमसोडला पण राहिला आणि काशेगावला आपलं म्हणजे पहिला सेमीत होतो रोमनच्या सर्जेच्या
मार खाल्ला आपण 2 नंबरला उतरले गाडी थोडक्यात मार खाल्ला होता गुलालच आहे तो. हा. फायनलला का होईना, गुलाल सोडत नाही गुलाल सोडत. कुठलं मैदान असू द्या आता ते जरी मार खाल्ला तर 2 नंबरला उतरणार पाखरे नक्की निघाला की ते मग त्या विषयच नाही पाखरे कुठल्या खांदी पळतोय जास्त थांब डावी पब्लिक डावीकडे पब्लिकनं त्याचं जास्त स्पीड कुठलं म्हणजे जास्त स्पीड कुठनं उचलतं जास्त जास्त स्पीड मध्ये कसं जसा कच्चा दिसत असं हा पुढे कच्च्यावर जास्त स्पीड असतात बरं. समजा गाडी शेजारी दिसली त्याला लईच ताव चढतो पब्लिकने पण तेवढा पोहोचतो जास्त पोहोचतो प्रेशरने पोहोचतो ते तेव्हा तुम्ही कधी असं मोठ्या पैरात शक्य दिसला नाही, पण आता पैरा असं करताय तुम्ही, पण गुलालाच राहते असं बैल. बैल मी कसं ते स्वतः जेव्हा जास्त गाड्याला होतो भरपूर असं म्हणजे आपण कसं जास्त मोठ्या पैरात नसतो मिडियम पैरा तरी पण त्यातनं पण तो पळून जातो. आपल्या अपेक्षा काय राहते गुलाला ते गुलाल मिळवत नाही जास्त वेळ घेत नाही. आता तुम्हाला मसला दिसून घ्यायचे, नक्कीच फायनलला कोणती गाडी पळवते, तर तुम्हाला आज गुलाल मिळाला एक समाधान तुमच्या चेहऱ्यावर, आणि पाकळ्या तुम्हाला असंच गुलाल देत जाईल ही शुभेच्छा असेल. धन्यवाद.